केंद्र शासन श्रम कल्याण आयुक्तांमार्फत ज्याप्रमाणे विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या अंतर्गत सोलापुरातील बीडी कामगारांसाठी पर्यायी उद्योग निर्माण करण्याचे प्रकल्प आणावे अशी मागणी केंद्रीय श्रम कल्याण आयुक्त संघटन नागपूर विभागाचे उपायुक्त अनुप्रीत सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धीस दिली। केंद्रीय श्रम कल्याण उपायुक्त अनुप्रीत सिंग यांनी कामगार सेना कार्यालयात सदिच्छा भेट दिली। यावेळी बीडी कामगारांच्या विविध समस्या व अडचणींबाबत चर्चा करण्यात आली। बीडी कामगारांच्या आणखी काही समस्या आहेत का अशी चौकशी उपायुक्तांनी कामगार सेना पदाधिकारी यांना विचारली। त्यावेळी कारंपुरी यांनी श्रम कल्याण आयुक्तांमार्फत आरोग्य व शैक्षणिक योजनांबरोबर बीडी कामगारांना पर्यायी उद्योग निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण धूम्रपान कायद्यामुळे बीडी उद्योग पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यांना पर्यायी उद्योग देणे गरजेचे आहे। म्हणून प्राधान्याने या मागणीचा विचार व्हावा अशी मागणी लेखी निवेदन देऊन केली। सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह कामगार सेनेचे विठ्ठल कुऱ्हाडकर, रेखा आडकी, पप्पू शेख, श्रम कल्याण उपायुक्त अनुप्रीत सिंग यांच्यासह डॉक्टर ए.एस. जाधव, वैद्यकीय अधिकारी सोलापूर, सीएम मोवाडे, औषधी संयोजक सोलापूर, व्ही.एस. कलशेट्टी, एमटीएस सोलापूर आदी उपस्थित होते। शेवटी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते केंद्रीय श्रम कल्याण उपायुक्त अनुप्रीत सिंग यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला।